आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. आज आठवड्याचा शेवट दिवस होता. साधारण ट्रेडिंग असलेला शेवट दिवस. साधारण आपल्याला आज पाहिलं असता मार्केटमध्ये अचानक मोठी घसरण दिसलेली आहे. जे 73,198.10 अंकांनी सेन्सेक्स बंद होऊन 1414 अंकांनी घटलेला दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये पाहिलं असता आपल्याला 22,124.70 अंकांनी बंद होऊन त्याच्यात आपल्याला 420 अंकाची घट झालेली दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये पाहिलं असता आपण 48,344.70 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 399 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. आज आपण पाहिलं असता इंडिया विक्स फार वाढलेलं नाही आहे. व्होलॅटिलिटीचा इंडेक्स असून सुद्धा तरी पण मार्केट आपल्याला फार घटलेलं दिसत आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा फारसा वाढलेला नाही आहे. डॉलरमध्ये मात्र वाढ आपल्याला दिसत आहे. काल आपण पाहिलेल्या कारणापर्यंत थोडंफार निगेटिव्ह कारणं होती, पण इतक्या मोठ्या मंदीची आपल्याला अपेक्षा नव्हती. आज गोल्डमध्ये सुद्धा आपल्याला 900 रुपयांनी घटलेली दिसत आहे. 84,296 रुपये आज गोल्डचं आपल्याला किंमत दिसत आहे. आणि क्रूडमध्ये पाहिलं असता 69.57 हा क्रूड डॉलरचा आपल्याला रेट दिसत आहे क्रूडचा. मार्केटमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह थिंग असून सुद्धा अचानक इतकी मंदी येण्याची कारणं आपण आता किंवा काय थोडंसं झालंय आपण त्याचं माहिती घेण्याचा प्रयत्न घेऊ. काही कारण सापडतात तर. आता आपण निफ्टीमध्ये पाहिलं असता साधारण आपल्याला इथं डिसेंबरच्या आसपास इथून निफ्टीचा जो नवीन ब्रेकआउट दिसत आहे आपल्याला इथं साधारण आपल्याला हा जो ब्रेकआउट पासून निफ्टी इथं स्ट्रगल करताना दिसत होती 2024 मध्ये. इथून जे आपल्या निफ्टीला सतत हा सपोर्ट हा इतके 1 2 3 4 वेळेला या सपोर्ट मधून निफ्टी 24ला जुलै 24 पर्यंत आपल्याला दिसत आहे. इथून साधारण 21,000 ते 26,000च्या वरती आपल्याला 26,300 वगैरे टॉप दिसत आहे. साधारण इतकी वाढली असताना जिथं आपल्याला साधारण हा जो सपोर्ट दिसत होता किंवा जिथं सपोर्ट घेऊन जो आधी रेजिस्टन्स होता तो नंतर आपल्याला इथं सपोर्ट बनला. सपोर्ट नंतर निफ्टी जी वाढलेली आहे परत तिथं आलेली आपल्याला दिसली नाही. त्याच्यानंतर हा नियरेस्ट आहे, हा एक सपोर्ट आपल्याला तुर्तास हा तोडलेला दिसला. तिथून थोडस आपल्याला पॉझिटिव्ह जाऊन इथं एक रेजिस्टन्स तयार झालेला आहे. आता त्याच्यानंतर जी निफ्टी जिथून आपल्याला अपमूव्ह घेताना दिसलेली आहे ब्रेकआउट तिथं आता येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ओव्हरऑल ह्याच्यात आपण थोडासा अंदाज कसं विचार करण्याचं तर प्रत्येकाने आपापला अँगल असतो. पण जिथून तेजी सुरुवात झाली, जिथून फंड आपल्याला मार्केटमध्ये आला, तिथून जी तेजी झाली, तिथून जे प्रॉफिट बुकिंग झालं, आता आपण खरेदी केलेल्या किमतीच्या तिथं आसपास जर मार्केटमध्ये भलेही स्टॉक एक्सचेंज झाले असतील, शिफ्ट झाले असतील, पण ओव्हरऑल निफ्टीची जी लेवल आहे जिथून सुरू झाली तिथपर्यंत आता बऱ्यापैकी आलेली आहे. त्यामुळं नवीन मंदी किती पॉसिबल आहे आपल्याला दिसत नाही. साधारण इथं सपोर्ट आपण पाहिला, जुना रेजिस्टन्स हा इथून घेतलेला सपोर्ट निफ्टीने 4-5 वेळा तो आता सपोर्ट इथं एक शेवट दिसत आहे आपल्याला. ह्याच्या खाली विकणं त्यांना सुद्धा परवडते नाही परवडते माहित नाही, पण बरेचसे नियम पण चेंज झालेले आहेत. सेबीचे नियम चेंज झालेले 1 तारखेपासून नवीन आपल्याला बघायला मिळणार आहे. मार्केटमध्ये थोडे रिस्ट्रिक्शन, मोठमोठे चेंज, जे विकली एक्सपायरी बंद झाल्या, लिक्विडिटीचे मार्ग बरेच बंद झालेले दिसत आहे. दुसरी गोष्ट पाहिली असता व्हॅल्यूमवर परिणाम होतो आणि आता बऱ्यापैकी म्हणजे जिथून आपल्याला तेजीची सुरुवात झाली तिथं आपण परत आलोय असं इथं दाखवतोय. थोडासा हा सपोर्ट 21,800चा आपल्याला इथून जवळ दिसत आहे, जो जुनाच आहे. तिथं साधारण तो सपोर्ट किती काम करतो आणि त्या मानाने आता आपल्याला व्हॅल्यू बाईंग किंवा चांगले स्टॉक आपण नेहमी त्यातनं पॉझिटिव्ह शोधत असतो.
आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पोझिशन कमी ठेवा. केव्हाही अशा अडचणी आल्या तर आपल्याला काही रात्रीत नियम निघत असतात, अनाउन्समेंट होत असतात. आपण आपली पोझिशन हेज राहणं, ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे त्यांनी, ज्यांना डिलिव्हरी घ्यायचं आहे त्यांनी पण प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं घ्या असं आपण म्हणत असतो. विकताना सुद्धा प्रॉफिट बुकिंग सुद्धा अपमूव्ह आल्यानंतर किती टक्के प्रॉफिट घ्यायचं, आपण त्यातनं थोडं रिलीफ पण झालं पाहिजे. नुसतं आपण भांडवल ब्लॉक करत जाऊ शकत नाही, लिक्विडिटी कायम आपल्याकडं राहिली पाहिजे. तर आजच्या प्रमुख कारणात आपल्याला काय दिसते बघू. आज एक एक न्यूजपेपरला आपण साधारण आज 28 फेब्रुवारीला आपल्याला जे काही आणि रक्तपात म्हणले आता तसंच घडलंय अक्षरशः की सेन्सेक्स पाहिला असता, निफ्टी पाहिली असता, आजचा सगळ्यात 9 महिन्यातला नवीन लो आलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. साधारण त्याच्यातलं मुख्य कारण मेक्सिको आणि कॅनडा आणि चीन यांच्यावरील जे नवीन शुल्क म्हणले त्याला आपण टॅरिफ असं बघतोय. महिन्याभरात ट्रम्प यांनी सतत सगळीकडे हे चालू केलेलं आहे. तर त्याच्यामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे. असं एक अनिश्चितता मार्केटमध्ये वाढल्यामुळं आपल्याला थोडस तिथं खराबी दिसत आहे. साधारण पाहत असलेला आपल्याला कालच्या याच्यामध्ये इंटरनॅशनल विक्स जो S&P चा होता तो ऑलरेडी वाढलेला होता. आपला विक्स जरी फार स्थिर असेल, वाढला नसेल तरी त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. ओव्हरऑल इंडियन मार्केटलाच फटका बसला आहे अशातलं नाही आहे. आपण पाहिलं असतं आज डाव जोन्स आता साधारण नॅसडॅक S&P हे मायनस आहेत. नॅसडॅक 500 पॉईंट मायनस आहे. साधारण युरोपियन मार्केट पाहिलं असतं आपल्याला आज हे सुद्धा मायनस दिसत आहे. एशियन मार्केटला सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे आपण इथं पाहिलं असता. कारण टॅरिफ त्यांची लागू होण्याची जी तारीख आहे ती आता मार्च आपलं चालू होते एक ह्याच्यापासून. साधारण अनाउन्समेंट नंतर एक महिन्याचा अवधी साधारण होता. आणि ओव्हरऑल यांच्या थोड्याशा धोरणामुळं आणि हे असं होत असतं, न्यूज येत असतात, रात्रीत नियम बदलत असतात, टॅक्स लागत असतात. आपण आपला पोर्टफोलिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये काय म्हणत असतो की आपण आपल्याला जितकं शक्य आहे किंवा सहन होईल इतकंच शुल्क किंवा इतकेच रुपये आपण इन्व्हेस्टमेंट करत राहिले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा जेव्हा जेव्हा प्रॉफिट ठराविक पर्सेंट दिसत असताना आपल्याला त्यातनं लिक्विडिटी आपण ठेवली पाहिजे, पैसे बाहेर पण काढत राहिले पाहिजे. त्यामुळे अशा वेळी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. साधारण इथं आता तेच न्यूज म्हणलेलं आहे व्यापार शुल्क अनिश्चिततेमध्ये. त्याच्यामुळे डॉलर पण आपण पाहिलं मध्ये एक दिवस डॉलरचे रेट अचानक वाढले होते. डॉलर खरेदी करण्याकडं इम्पोर्टर लोकांचा कल वाढला होता. कारण परत डॉलर वाढल्यानंतर, ड्युटी वाढल्यानंतर डॉलरचं वाढणं प्लस ते असं करून महाग पडू नये याकरता डॉलरमध्ये पण खरेदी आपल्याला गुंतवणुकीच्या हिशोबानं दिसत होती. साधारण न्यूजमध्ये पाहिलं असतं आपल्याला एक ओव्हरऑल हेच कारण दिसत आहे. फार डेप्थमध्ये न जाता आपण थोडे एक एक कारणं येतील तसं त्याचा अभ्यास करू आणि रोजच्या प्रमाणे आपण आढावा घेऊ मार्केटचा. आज मार्केटमध्ये आपण आता US डॉलर पाहिलं 87 रुपये 37 पैसे आज टॉपवरच आहे साधारण. त्यानंतर आता आपण आज टॉप गेनर लुजर मध्ये जाऊ. टॉप गेनर मध्ये आपल्याला फक्त श्रीराम फायनान्स, HDFC बँक, कोल इंडिया, ट्रेंड आणि हिंडाल्को. आता श्रीराम फायनान्स हे नॉन बँकिंग जे फायनान्स सेक्टर आहे त्यांच्यासाठी काल पॉझिटिव्ह न्यूज होती, त्याच्यामुळे ते सगळेच वाढले होते. ओव्हरऑल त्याच्यातला ज्याचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे ते एकच स्टॉक आपल्याला तिथे टिकलेला दिसतोय, HDFC बँक टिकलेलं दिसतंय. साधारण हा ट्रेंड वाढलेला नाही आहे, हा लुजर मधलाच आहे पण घटायचा थांबला असं म्हणू आपण. आपण हे स्टॉक फक्त माहितीसाठी बघत असतो, कोणतेही स्टॉक रिकमेंडेशन करत नसतो. फक्त त्याच्यावर होणारे परिणाम आणि त्याला होणारे फायदे, सेक्टरला कोणत्या फायदे होतात, फक्त आणि फक्त माहिती आपण घेत असतो. त्याच्यावर आपण व्यवस्थित निर्णय घेऊन पूर्ण अभ्यास करून आपापल्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन गुंतवणूक करायची असते. पण गुंतवणूक करताना आपल्याला त्याचं नॉलेज असणं फार गरजेचं असतं. म्हणून आपण
सर्वसाधारण काय करतो हे तर आपल्याला समजलं पाहिजे, म्हणून ही आपण माहिती शेअर करतो. आज आपण आपल्या विषयाकडे वळू. आज आपण पाहिलं असता NSE मध्ये लुझर्स मध्ये इंडोसन बँक, टेक महिंद्रा, विप्रो, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर, टायटन, टाटा कंझ्युमर, इन्फोसिस, ब्रिटानिया, बजाज ऑटो, TCS, नेस्ले इंडिया, सन फार्मा, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, HCL टेक्नॉलॉजी, बजाज फिन्सर्व, BPCL आणि स्टेट बँक, SBI लाईफ. तर आपल्याला इत्यादी आपल्याला आज लुझर्स मध्ये दिसत आहे. साधारण आज आपण सेक्टरमध्ये पाहू. आज सेक्टर इंडायसेस मध्ये काय परिस्थिती आहे. बहुतांशी सगळ्याच सेक्टरला आज फटका बसलेला आपल्याला दिसत आहे. निफ्टी ॲटो मध्ये आपल्याला 836 अंकांनी घट झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये आपण पाहिलं असता 1628 अंकांनी घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक पाहिलं असता आपल्याला 164 अंकांनी घट झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस पाहिलं असता 144 अंकाने आपल्याला घट झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता 387 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता 1366 अंकाची घट झालेली दिसत आहे. साधारण आपलं जितकं एक्सपोर्ट ज्या सेक्टर मधून होते त्यांची घट आपल्याला जास्त दिसत आहे. बाकी सेक्टर मध्ये तितका इम्पॅक्ट बसलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यातून लक्षात येते की कोणते सेक्टर बचावलेत आणि कोणत्या सेक्टरला डॅमेज झाले. त्यासाठी आपण हे सेक्टर पाहत असतो. म्हणजे आपल्याला गुंतवणूक करताना सेक्टर बदलावे लागतात बऱ्याचदा. एखाद्या सेक्टर मधल्या कंपन्यांनाच प्रॉब्लेम असेल तर आपण काही करू शकत नाही, फंडामेंटल चांगलं असून देखील. म्हणून आपण सेक्टरवर रोज लक्ष ठेवत असतो. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असतं आपल्याला 115 अंकांनी घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपल्याला 11 अंकांनी घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता 50 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 641 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला 218 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला 161 अंकाची घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल एखाद्या सेक्टरला नुकसान होणं किंवा एखाद्या गोष्टीच्या एक्सपोर्टवर अडचण येणं ह्याचा अर्थ एखादी वस्तू एक्सपोर्ट नाही झाली तर त्याचे बाजारातले इथले रेट जे असतात डोमेस्टिक ते पडत असतात. त्यामुळे ते रेट कमी झाल्यामुळं कुठल्या ना कुठल्या सेक्टरला रॉ मटेरियल साठी त्या वस्तू लागत असतात व त्याचा त्या सेक्टरला फायदा होत असतो. म्हणून सेक्टरल इंडायसेस बघण्याचं कारण प्रत्येक नुकसानीच्या दोन बाजू असतात आणि त्या नुकसानीतून एकीकडे फायदा होत असतो, एकीकडे नुकसान होत असतं. इफेक्ट आपल्याला आपण त्याला असं म्हणू एखाद्या टॅबलेटचा इफेक्ट आणि साईड इफेक्ट कसं म्हणतो तसं आपण त्याला तुर्तास उदाहरणार्थ घेऊ शकतो. आपल्या फाइनेंस मिनिस्टर काय म्हणत आहेत, भारतीय बाजार में FI के बिकवाले से घबराने की जरूरत नहीं, भारत की इकॉनॉमी में है दम, वित्त मंत्री. आता ह्यांच्या म्हणण्याचं जे बोलणं आहे त्याच्यामुळं थोडंफार FI ना किंवा तिकडं ट्रम्प आणि इकडं भारतीय वित्तमंत्री जर असं थोडंसं स्टेटमेंट किंवा इथं असणारे टॅक्सेशन कमी करतील असं वाटलं होतं, पण बजेटमध्ये आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ह्याच्यात काहीच डिस्काउंट मिळालेलं नाही आहे. ओव्हरऑल नियमवर नियम आपल्याला नवीन लादताना किंवा वाढवताना दिसत आहेत. त्यामुळं इन्व्हेस्टर आणि कंपन्यांची अवस्था अशी झाली आहे की इकडं ट्रम्प आणि इकडं आपल्या ह्या मॅडम. त्यामुळे इन्व्हेस्टरची बऱ्याच अर्थानं दोन्हीकडे थोडक्यात गळचेपी म्हणू शकतो आपण. त्यामुळं तरीही SIP ची गुंतवणूक कंटिन्यू स्ट्रॉंग असल्यामुळं डोमेस्टिक फंडकडे ताकद शिल्लक आहे. त्यांना एक थोडंसं त्यांनी इन्कम टॅक्स जे सवलत दिली आहे 12 लाख पर्यंत इंडिव्हिज्युअल पब्लिकला, त्याचा थोडासा इफेक्ट दिसत आहे. पण ओव्हरऑल शेअर मार्केटच्या टॅक्सेशन बद्दल त्यांनी जर भरीव कामगिरी केली तर आपल्याला थोडंसं जसं ट्रम्प करत आहेत अमेरिका फर्स्ट, इम्पोर्ट ड्युटी वाढवा,
तसे बरेचसे इफेक्ट असे असतात की आपल्या इथं पण इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी ऍडजस्ट करायची, टॅरिफ ऍडजस्ट करायची सोय असते. त्याने ह्याच्यातून काहीतरी मार्क काढला तर मार्केटला पॉझिटिव्ह चिन्ह येण्याची आपण शक्यता धरू आणि आपण आपला पुढच्या माहितीकडे जाऊ. आज डोमेस्टिक फंडाने 28,065.55 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 15,756.92 कोटीची विक्री केलेली आहे. साधारण नेट आपण पाहिला असता 12,308.63 कोटीची नेट खरेदी डोमेस्टिक फंडने केलेली दिसत आहे आपल्याला. आज फॉरेन इन्स्टिट्यूटने पाहिला असता 39,239.44 कोटीची नेट खरेदी केलेली असून त्याच्या अगेन्स्ट विक्री 50,878.46 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. आणि प्लस मायनस करून नेट फिगर पाहिली असता 11,639.2 कोटीची नेट विक्री फॉरेन इन्स्टिट्यूटने आज आपल्याला केलेली दिसत आहे. त्याचा रिझल्ट आपण बघत आहोत मार्केटमध्ये. त्याच्यानंतर आपण आता फंड ऍक्टिव्हिटी इंडेक्स फ्युचर मध्ये पाहू. इंडेक्स फ्युचर मध्ये आपल्याला FI ची फिगर दिसत आहे की निफ्टी 50 मध्ये 2,137.65 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता 264.42 कोटीची नेट निफ्टी बँक मध्ये पाहिलं असतं आपण 264.42 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आणि निफ्टी 50 मध्ये 2,137.65 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 15.96 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असतं आपण 54.1 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 33.43 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण इंडेक्स ऑप्शन मधली फिगर पाहू. इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहिलं असता निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये 3,838.39 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 810.36 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असतं आपल्याला 38.82 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असतं आपण 221.68 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 22.42 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता या फिगरवरून आपल्याला मार्केटचा ट्रेंड कळत असतो. आपण या हजारो कोटीच्या फिगर असतात या बघण्याचं कारण पण महत्वाचं आहे. नुसतेच रोज आकडे हे काहीतरी कानावर पडतात त्याचा काय अर्थ असं नाही आहे की त्याच्यामध्ये घटले काय आणि त्यांची विक्री काय आहे, त्याच्या अगेन्स्ट हेजिंगला ऑप्शन कोणते खपलेले आहेत किंवा ऑप्शन मधली फिगर काय आहे. कॅश मध्ये जेव्हा लिक्विडिटी येते विकलं जातं तेव्हा खरं मंदी आपण थोडंसं समजू शकतो. डायरेक्ट फिजिकल डिलिव्हरी विकली जाते. त्यामुळे हे आकडे फार महत्वाचे असतात. हे बघायला शिकणं गरजेचं आहे. तुर्तास आपण रोज व्हिडिओ फार मोठे होतात त्यामुळं नुसते आकडे देत असतो. त्याचा इफेक्ट लॉस कसा चेक करायचा, मार्केटचा ट्रेंड शोधण्यासाठी आपण ऑप्शन चेन पण बऱ्याचदा दाखवत असतो. त्याप्रमाणे मागील ह्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, आपण एक एक जाऊन बघू शकता. साधारण स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असतं आपल्याला 3,392.36 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 2,807.13 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. आपण आपले ऑप्शन साधारण इथं आपल्याकडे असणाऱ्या पोर्टफोलिओ मधले शेअर्स किंवा ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो त्याची आपण प्रत्येकाची उदाहरणार्थ आपण आता इथं ABB घेतलं याची एक्सपायरी 27 मार्च ही दिसत आहे. आपण इथं सपोर्ट रेजिस्टन्स काढू शकतो, कुठंपर्यंत शेअर जाऊ शकतो. त्याच्यात पुट मध्ये आपल्याला सपोर्ट दिसत असतात. जिथं पुट जास्त विकलेले असतात तिथेपर्यंत त्याला आपण सपोर्ट म्हणतो, त्याच्या खाली थोडंसं जाणं मुश्किल असतं. आणि जिथे कॉल जास्त विकलेले असतात त्याच्यावर वाढून दिलं जात नाही, ते प्रेशर असतं, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो.
आता इथं आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपण आता निफ्टीचं थोडं पाहिलं असता. आपण रोज इथं कसं बघायचं, चार्टवर बघितलं ह्याच्यापासूनच चार्ट वगैरे बनत असतात आकड्याचे. आपण डायरेक्ट फिगर बघायला शिकणं आणि दिवसभरात हे चेंज होणं. ओव्हरऑल आपल्याला आता आज इथं सगळीकडे चेंज इन ओपन इंटरेस्ट दिसत आहे. निफ्टी 27 फेब्रुवारीचा आपण ओपन इंटरेस्ट पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑलरेडी ओपन इंटरेस्ट आधीचं आहे. आज एक्स्ट्रा ऍड झालेलं दिसत आहे. आपल्याला इथं 21,800 ला 67,000 ची सगळ्यात मोठी फिगर दिसत आहे. या टोटल फिगर सगळ्यात मोठी, याचा अर्थ इथं असणाऱ्या फिगर पेक्षा मोठी. तर हा आपण रेजिस्टन्स थोडा मानू शकतो. असं नाही होत की हे 96,000 उद्या विकणारे येणार नाहीत, असं काही नाही. इथं आपल्याला फिगर लाखाच्या वरती बघायला मिळत असतो. पण ओव्हरऑल आपण असं समजतो की इथं जास्त आपल्याला विक्री दिसत आहे या फुटला. त्याचा अर्थ इथे खाली थोडंसं जाणं अवघड आहे. भले मार्केटचा टर्न जेव्हा बदलत असतो तेव्हा सगळं चेंज होत असतं. हे दिवसभरात रिफ्रेश होत असतं. कोणतीही वेबसाईट यातली पेड नाही. आपण जे अभ्यास करतो तेच तुम्हाला दाखवत असतो. हे सगळं फ्री अवेलेबल आहे. स्वतः अभ्यास कसं करायचं हे शिकण्यासाठी फक्त आपण हे माहितीसाठी व्हिडिओ बनवत असतो. आता इथं आपल्याला कॉल साईडला पाहिलं असता 87,000 इथं आज नवीन ओपन इंटरेस्ट वाढलेलं दिसत आहे. 22,300 म्हणजे इथं एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झाला असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर इथं सगळीकडे आज आपल्याला ओव्हरऑल इथे एक फार मोठा 22,500 ला तयार झालेला दिसत आहे. साधारण 22,500च्या आसपास आपल्याला आज 1,14,000 इथं साधारण पुट मध्ये नवीन पोझिशन ऍड झाली. म्हणजे सॉरी, कॉल मध्ये, म्हणजे इथं हे कॉल राईट केलेत. हा कॉल घटलेला आहे. इथं ह्यांनी हे कॉल राईट करणे म्हणजे कॉल विकलेले आहेत. त्यामुळं आता हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 22,500च्या वर निफ्टी जायला इथं स्ट्रॉंग वाटेत रेजिस्टन्स, याचा अर्थ अडथळा म्हणा तुम्ही, आणि तसाच असतो अर्थ. आणि इथे एक आपल्याला दिसत आहे. आणि ह्या फिगर चेंज होत असतात, त्यामुळे अडथळे आणि सपोर्ट दिवसभरात बदलत असतात. ऍक्टिव्ह ट्रेडर्सला हे लक्ष द्यावं लागतं. इथं आपण पाहिलं असता तर इथं 3 रुपये फक्त याची किंमत आहे. पण त्याच्यात जे दिसत आहे ओपन इंटरेस्ट ते हेवी आहे. असंच आपल्याला प्रत्येक आपल्या स्टॉकचं, जे आपण एफ मध्ये स्टॉक करत असतो, त्याचं वैयक्तिक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणारे स्टॉक किंवा बँक निफ्टी त्याचं ओपन इंटरेस्ट बघून प्रत्येकाची कुठंपर्यंत जाऊ शकतो, नाही जाऊ शकतो, त्या अभ्यासासाठीच ह्या वेबसाईट बनवलेल्या आहेत गव्हर्नमेंटने, NSE च्या. त्याच्यासाठीच आहे. हे विदाऊट माहिती न घेता लोकांनी ट्रेडिंग करू नये, ज्यांचं नुकसान होऊ नये, याच्यासाठी आपण टिप्स किंवा कोणते व्हिडिओ बघून कोणाच्या सांगण्यावरून कधी ट्रेडिंग करायचं नसते. कारण पैसे तुम्ही शेवट स्वतःचे गुंतवत असता. त्या तुमच्या पैशाचं महत्त्व तुम्हाला असणं गरजेचं असते. सांगणारे प्रत्येक जण खाली डिस्क्लेमर देत असतात की तुमचं तुम्ही तज्ज्ञाला विचारून घ्या. याकरता आपण तज्ज्ञाला विचारणं गरजेचं आहे. स्वतः त्याच्यातलं शिकणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण सुरक्षित गुंतवणूक करू शकतो. आणि ओव्हरऑल अशा जेव्हा घटना घडतात, मार्केट अचानक जेव्हा घडतं किंवा काहीतरी नुकसानी होते, तेव्हा आपण ट्रॅप होत नाही. आपल्याकडे फंडामेंटली गुड स्टॉक शिल्लक राहतात. ओव्हरऑल आज आपलं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. त्यामुळं धन्यवाद.